बीडमध्ये धनगर समाजाचं सुमरान आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. ढोल वाजवत धनगर समाज बांधव आंदोलनात सहभागी. नांदेडच्या किनवट येथे बंजारा समाजाचा मोर्चा. हैदराबाद गॅजेट लागू करून बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी. या मोर्चात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज बांधवांची उपस्थिती. बीडच्या माजलगावमधील मंजरत येथे ओबीसींचा महामेळावा. मेळाव्यासाठी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यासह नवनाथ वाघमारेंची उपस्थिती. नागपुरात उद्या आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने धरणं आंदोलन आणि मोर्चा. मोठ्या संख्येने बंजारा महिला पारंपरिक वेशभूषेत आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती. आदिवासी गौंडगोवारी जमात समाजाचे नागपूरच्या संविधान चौकात एक दिवसीय आंदोलन. गौंडगोवारी समाजाला त्यांचे हक्क मिळावेत यासाठी आंदोलन. जालन्यात धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला सकल मराठा समाजाचा पाठिंबा. आरक्षणाच्या मागणीसाठी दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस. धनगर समाजाच्या मागण्यांसाठी शेवटची लढाई. दीपक बोराडे यांचा आक्रमक इशारा. लातूरमधील महादेव कोळी समाजाचं आमरण उपोषण स्थगित. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकर निर्णय घेऊ. उर्वरित महाराष्ट्रात जे निकष आहेत तेच निकष मराठवाड्यात लागू केले जातील. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं आश्वासन. बंजारा समाजाने हैदराबादला जाऊन आरक्षण घ्यावं. राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबात्राम यांचं वक्तव्य. एसटी एनटी दोन्ही वेगळे. आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची आम्हाला गरज नाही. धर्मराव बाबात्राम यांचं वक्तव्य. बीडच्या बर्दापूरमध्ये 55 वर्षीय शेतकरी निवृत्ती यादव यांची गळफास घेत आत्महत्या. हैदराबाद गॅझेटने ओबीसी आरक्षण जाणार या भीतीपोटी आत्महत्या केल्याचा दावा. बुलढाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शांताराम दाने पाटलांविरोधात पदाधिकारी आक्रमक. दानेंच्या कारभाराला कंटाळून 40 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. दानेंवर अनेक गंभीर आरोप करत हकालपट्टी करण्याची मागणी. आमदार निलेश राणे कॅबिनेट मंत्री व्हावे यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून सिंधुदुर्गच्या राजाकडे साकडं. निलेश राणे आमदार म्हणून निवडून आल्यामुळे राजाला सोन्याचा पाय अर्पण करण्याचा नवस यावर्षी कार्यकर्त्यांकडून फेडण्यात आला. नागपुरात महिला आयोगाची जनसुनावणी. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या उपस्थितीत जनसुनावणी. जनसुनावणीला मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती. रत्नागिरीच्या हातखंबा गावात कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची 6 गाड्यांना धडक. उद्योगमंत्री उदय सामंत यांची हातखंबा गावातील अपघातस्थळी भेट. अपघात टाळण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करणार उदय सामंतांची माहिती. पुण्याच्या धायरीमध्ये सुप्रिया सुळें समोरच ग्रामस्थांचा आयुक्तांना साष्टांग दंडवत. ग्रामस्थांच्या अनेक दिवसांच्या मागणीनंतर आयुक्तांचा दौरा. धायरीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याची मागणी. बीडच्या परळीमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्री पंकजा मुंडेंचा जनता दरबार. बीडच्या दौऱ्यावर असणाऱ्या पंकजा मुंडेंकडून नागरिकांच्या समस्यांचं निराकरण. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत गोंदियात राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक. निवडणुकीत महायुतीला लाडक्या बहिणी कौल देतील. रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला विश्वास. भंडाऱ्यात रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. आढावा बैठकीत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. कोल्हापूरच्या गडमुडशिंगी गावात प्रशासन आणि भाजपच्या वतीने पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण. एक झाड मां के नाम या अनुषंगाने वडाच्या झाडाचं वृक्षारोपण. नंदुरबारमधील सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे 9 दरवाजे उघडले. तापी नदीपात्रात 60,000 क्युसेकने विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना नदीलगतच्या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा. वाकावमधील शिवाजीराव सावंत यांच्या कुटुंबियांच्या घराला पुराच्या पाण्याचा वेढा. नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्पाच्या 14 दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रात 1,45,000 क्युसेकने विसर्ग. गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. लातूरच्या उजनीमध्ये तेरणा नदीच्या पुराचा शेती पिकांना फटका. नदीकाठच्या शेतातील माती वाहून गेल्यानं शेतकरी संकटात. सरकारने त्वरित नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी. पावसामुळे जालना शहरातील नागरिकांचं मोठं नुकसान. अर्जुन खोतकर, कल्याण काळेंसह पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची ट्रॅक्टरवरून पाहणी. शिरसाटांच्या ट्रॅक्टरवरील पाहणीवर टीकेची झोड. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस. मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत पाटलांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. शेतकऱ्यांना 100% मदत करू. मंत्री गुलाबराव पाटलांचं आश्वासन.
विविध कारणांमुळे कांद्याच्या भावात सातत्याने घसरण, चांगला दर मिळेल या अपेक्षेने 40 साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत। सध्याचा बाजारभाव पाहता उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल। नाशिकच्या आठवडी बाजारात पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ, शेतकऱ्यांच्या दुकानातील अनेक साहित्य वाहून गेलं। अचानक आलेल्या पावसामुळे स्मार्ट सिटीच्या कामावर प्रश्नचिन्ह। सोलापूरच्या खैराट गावात पुराच्या पाण्यात तरुण वाहून गेला। तरुणाचा शोध सुरू, पुराचं पाणी गावात शिरल्यानं घरातील अन्नधान्याचं मोठं नुकसान। कोल्हापूरच्या इचलकरंजी पंचगंगा नदीकाठावर आढळली 10 फुटी मगर। वन खातं तसंच प्राणीमित्रांनी मगरीला ताब्यात घेत नैसर्गिक अधिवासात सोडलं, मात्र गावाजवळ मगर आढळल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ। जालन्याच्या बदनापूरमध्ये नुकसानग्रस्त शेतकरी आक्रमक, फक्त कागदोपत्री आश्वासन देऊ नये, शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी। धुळे जिल्ह्यात कपाशीसह सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड, मात्र सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट, शेतकरी अडचणीत। गोंदियात रब्बीतील धान विक्रीसह 23 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यास मुदतवाढ, 27 सप्टेंबरपर्यंत धान खरेदी होणार। जिल्ह्यातील 15,000 शेतकऱ्यांना दिलासा। शहापूरच्या आदिवासी विकास महामंडळामार्फत भात खरेदी केलेले शेतकरी अनुदानापासून वंचित, शेतकरी वर्गात मोठी नाराजी, बहुतेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ। पंढरपूर बाजार अतिवृष्टीमुळे भाजीपाला महागला, भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य कुटुंबियांचं बजेट कोलमडलं। सांगलीत खाद्य विक्रेत्यांच्या गाड्या हटवण्यावरून वाद, प्रतापसिंह उद्यानासमोर खाद्य विक्रेत्यांच्या गाड्यांसमोरच घंटागाडी आणि अतिक्रमणाच्या गाड्या लावल्याचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेकडून पालिकेच्या कारभाराचा निषेध। विश्रांतवाडीच्या शांतीनगर परिसरातील चव्हाण चाळीच्या पर्यायी पुलावर नेहमी पाणी साचतं, याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचे पाण्यात लोळून आंदोलन, महापालिका कार्यवाही करत नसल्याचा आंदोलकांचा आरोप। वसई विरार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा दुबईतील महागड्या गाड्यांमध्ये मौज केल्याचा व्हिडिओ व्हायरल। कर्मचाऱ्यांच्या विरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक, हातात फलक घेऊन महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन।